नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण आंबाडीचे वेगवेगळे पदार्थ करतो। गरगटी भाजी, आंबाडीची चटणी, आंबाडीची पातळ भाजी। तर आज आपण आंबाडीची भाजी कसे तयार करतात ते पाहणार आहोत। ही भाजी आपण भाकरीबरोबर, पराठ्याबरोबर खाऊ शकता। मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे। आंबाड्याची भाजी करण्यासाठी मी आंबाड्याची भाजी स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे। ही अशी गोल पानांची आंबाड्याची भाजी घेतलेली आहे। ही जास्त आंबट नसते। हे मोठ्या पानांची भाजी मिळते, मी ही गोल पानांची घेतलेली आहे। आता ही भाजी चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे निवडून। आता हे चिरून घेते। आंबाड्याची भाजी करण्यासाठी मी थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि हे कणी तांदूळ घेतलेला आहे, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत। हे सर्व धुवून घेते मी। हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे आणि कणी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता ह्यामध्ये आपण चिरून घेतलेली आंबाडीची भाजी घालायची आणि थोडंसं पाणी लावून मी हे कुकरमध्ये शिजवून घेते। कुकरच्या डब्यात आंबाडीची भाजी, शेंगदाणे, कणी तांदूळ आणि हरभरे घातलेले आहेत। हे सर्व मी आता कुकरमध्ये घालून कुकरच्या 3 शिट्या करून घेते। भात आणि डाळ सोबतच ही पण लावून घेते। आंबाडीची भाजी, शेंगदाणे, कणी तांदूळ, हरभऱ्याची डाळ सर्व घालून आपण शिजवून घेतलेलं आहे। कुकरमध्ये घालून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आता ह्याला आपण एका कढईत लसूण आणि मिरची पेस्ट घालून फोडणी करून घेऊयात। आंबाडीच्या भाजीला फोडणी करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये तेल घालते। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मोहरी घालते। जिरे थोडेसे जास्त घालायचे आहेत। हळद, लसूण पेस्ट आणि मिरची पेस्ट दोन्ही घालून मिक्स करून घेते। त्यानंतर आपण कुकरमध्ये शिजवलेली आंबाडीची भाजी, डाळ, तांदूळ, शेंगदाणे सर्व घालून चांगलं मिक्स करून घेते। हे तर ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते। तर हे 1-2 मिनटं शिजवून नंतर एका डिशमध्ये काढून घेते। तयार झालेलं आहे हे मी एका डिशमध्ये काढून घेते। आंबाडीची भाजी तयार झालेली आहे, ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे। मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे। असेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।